हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण गावरान पद्धतीने अंडा करी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात। अंडा करी बनवत असताना इथे आपण एक स्पेशल वाटण बनवणार आहोत, तर ते वाटण कसं बनवायचं ते पण पाहूयात। अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी आज आपण अंडा करी बनवणार आहोत। दिसायला तर ही रेसिपी खूपच सोपी आहे, पटकन बनवून तयार होते। अशा प्रकारे झणझणीत आणि चमचमीत अंडा करी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात। तर सर्वात प्रथम मी इथे 6 अंडी उकडून घेतलेली आहेत। तर अंडी कशी उकडायची ह्याचा व्हिडिओ जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर अंड्याला अशा प्रकारे 3 साइडनी छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये ग्रेव्ही छान अशा प्रकारे शिरते आणि अंड्याची टेस्ट पण खूपच छान लागते। तर प्रथम वाटण बनवून घेऊयात। पॅन मध्ये 1 चमचे धने, 1 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा जिरी, खडे मसाले घेऊयात, त्यामुळे या ग्रेव्हीची टेस्ट खूपच छान येते। आणि 4 ते 5 मिनिट हे मीडियम गॅसवरती अगदी छान असे भाजून घ्यायचे आहेत। जास्त पण करपवायचे नाही तर ग्रेव्हीची टेस्ट संपूर्णपणे बदलेल। तर अशा प्रकारे छान अशा प्रकारे भाजून झालेले आहेत। एका डिश मध्ये काढूयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात। सेम पॅन मध्येच 1 वाटी भरून खोबरं खिसून घेतलेलं आहे, तर इथे सुक्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे। खोबरं पण अगदी लालसर रंगावरती आपण भाजून घेणार आहोत। तर अशा प्रकारे अगदी लालसर रंगावरती भाजून झालेला आहे। एका डिश मध्ये काढूयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात। पॅन मध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि छान अशा प्रकारे हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अगदी डार्क रंगावरती भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची टेस्ट ग्रेव्ही मध्ये छान येते आणि लसणाचा कच्चेपणा पण कमी होतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत, ते ऍड करूयात आणि लालसर रंगावरती हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। कांदे तर भाजून घेत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजेच पटकन कांदा भाजून होतो आणि अगदी कुरकुरीतपणे भाजला जातो। तर अशा प्रकारे सतत हलवत हे छान अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। कांदा, लसूण आणि अद्रक अगदी लालसर रंगावरती भाजून झालेले आहेत, संपूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। तर इथे आपले संपूर्ण पदार्थ संपूर्णपणे थंड झालेले आहेत। आपण वाटण बनवून घेऊयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम कोरडे जिन्नस घेऊयात आणि ते छान अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत। बारीक करत असताना ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। अशा प्रकारे बारीक करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये सुकं खोबरं घेऊयात। खोबरं पण संपूर्णपणे थंड झालेलं आहे। त्यानंतर कांदा, लसूण आणि अद्रक हे पण ह्याच्यामध्येच ऍड करून घेऊयात आणि पाणी न टाकता हे छान अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। हे लवकर वाटलं जावं याच्यासाठी ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि खूप सारी कोथिंबीर ऍड करूयात। तर हे वाटण संपूर्णपणे छान अशा प्रकारे बारीक झालेलं नाही, तर त्यासाठी ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल ऍड करायचं आहे, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। तर अशा प्रकारे आपलं वाटण बनवून तयार आहे। ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया। तर पॅन मध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये वाटण घेऊयात आणि अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। वाटण जर अगदी व्यवस्थितपणे परतून घेतलं तर या अंडा करीची टेस्ट खूपच छान येते। तर तुम्ही पाहू शकता ह्याला तेल सुटलेलं आहे, इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा धने जिरे पूड ऍड करूयात आणि या ग्रेव्ही मध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। तर वाटण मध्ये अशा प्रकारे पावडर मसाले पण संपूर्णपणे मिक्स करून झालेले आहेत। 1 मिनिटभर तळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये अंडी ऍड करूयात आणि अंडी ह्याच्यामध्ये आपल्याला 5 मिनिट अशाच प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत। त्यात पाण्याचा अजिबात वापर न करता अगदी तेल सुटेपर्यंत ही अंडी आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आहेत। अंडी परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी ऍड करूयात, चवीप्रमाणे मीठ ऍड करूयात आणि मिक्स करून घेऊयात। तर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, नाहीतर आपल्या भाजीची टेस्ट संपूर्णपणे बदलते। त्यानंतर ह्याच्यामध्ये रेसीला उकळी आल्यानंतर 1 चमचा गरम मसाला पावडर ऍड करूयात आणि मिक्स करून घेऊयात। तर गरम मसाला पावडर अशा प्रकारे शेवटी घालायची, म्हणजे त्याची टेस्ट अंडा करीमध्ये खूपच छान येते। 5 ते 6 मिनिट ही अंडा करी आपण मीडियम गॅसवरती उकळून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता अगदी लालसर रंग झालेला आहे, तरी पण खूपच छान अशा प्रकारे आलेले आहे। तर अशा प्रकारे अंडा करी तुम्ही घरी नक्की बनवून पहा, कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल, म्हणजे तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार. संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.